झालेली आहे, सोनवत असेल, रंगा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीचे निकष आहे 65 मिलीमीटर पाऊस किंवा सोसायटीचा वारा, हा जो निकष आहे त्या निकषामध्ये जे बसतं त्याचा पंचनामा होईल. आपण केला काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी नाला खोलीकरण, पाझर तलाव, बंधाऱ्यांचं खोलीकरण केलं होतं आणि त्याचा मोठा फायदा झाला. पहिल्याच पावसामध्ये गेल्या 40 वर्षांमधला इतिहास धरणगाव तालुक्याने पहिल्यांदा बघितला की पाझर तलाव, बंधारे ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जवळपास 72 किलोमीटर आम्ही आतापर्यंत खोलीकरण केलेलं आहे, पण पुढे उशिरा चालू केल्यामुळे इतर क्षेत्रात जो फायदा होणार होता तो आता सध्या होणार नाही. पण आम्ही घेत असताना पहिले जास्त ड्राय झोन कुठला, तर तो ड्राय झोन जास्त तोच होता. आम्ही तिथे कोरलं, पण बघा देवाचा आता पाणी 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 करत होतो, पहिल्याच पाण्यामध्ये ते सगळं भरलं आणि आनंदाचा दिवस आहे. कारण की तिथे ऑलरेडी नाले होते नाही असं नाही आहे, नॅचरली नाले होते, पण ते आम्ही खोल केले. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. जर आम्ही हे केले नसते तर शेतं होऊन गेले असते आणि पंचनामे करायला, कारण आम्ही खाली डिपनिंग जे केलं 5-6 फूट, वरती त्यांना सरा जो दिला तो 2-3 फूट, म्हणजे 10 फूट ते पाणी वरती असलं त्याच्यामुळे 5-6 फूट शेतात गेलं असतं पाणी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणजे नाली खोडलं तर झालं, पाणी स्टोरेजचं झालंच, पण त्यांचे जे वाहून जाणारं पीक होतं ते पण थांबलं. दुसरीकडे जर बघितलं तर त्या विहिरीच्या कोरड्या झाल्या होत्या उन्हाळ्यामध्ये, त्यांना पण या पहिल्याच पावसात पाणी लागलं. बोरवेल सुद्धा जिवंत झाले पाहायला मिळालं. हे बघा, आता हे तर आमचं नशीब आहे की आम्ही हे सुरू करू शकलो, पण ज्या स्पीडमध्ये आम्ही प्रयत्न केले ते स्पीड आमचं 15 वाहनं केल्यावर सुद्धा आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. कारण 125 किलोमीटर आमचं या वर्षाचं उद्दिष्ट होतं. कामच सुरू झालं होतं कमी, पण पुढच्या वर्षी तर आम्ही हे डिसेंबर पासूनच सुरू करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण संपवून टाकणार. मुक्ताईनगर रावेर परिसरामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे कालच्या अतिवृष्टीमुळे. त्या मदत मिळायला पाहिजे, अपेक्षा आहे. जी काही प्राथमिक मदत मिळायला पाहिजे ती मिळाली नाही असे तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे. तपास करून घेतो. आज आता कलेक्टरशी मी जस्ट बोललेलो आहे आणि तसं असेल तर मी आपल्या म्हणण्यानुसार सूचना देतो. गेलं तर जेवण सुद्धा मिळालेलं नव्हतं अशा तक्रारी त्या ठिकाणी. अहिरवाडी गाव आहे, त्या अहिरवाडी कोणतं गाव? अहिरवाडी रावेर तालुक्यातील अहिरवाडी गाव. लगेच आता मी आपला पाणी घुसलेलं आहे. आताच तुमचं हे संपल्यानंतर मी कलेक्टरला लगेच आगरीपाडी इथे टीम पाठवायला लावतो. जिल्हा बँकेचं जे आहे ते व्याज वसुलीचं प्रकरण समोर आलं आहे. माजी मंत्री देवकरांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. विभागीय निबंधकांच्या ठपका ठेवल्यानंतर देखील बँकेकडून कुठली कारवाई? 72 कोटी रुपये वसूल केलेले आहे शेतकऱ्याकडून. मोठी रक्कम आहे त्यांच्या काळामध्ये. आता चौकशीचा भाग आहे, त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. त्यापुढे कोणाचंही असलं त्याच्यावर कारवाई होईल. त्याचा आपला त्याच्याशी काही संबंध नाही, कारण ते प्रकरण 2000 मला वाटते 9-10 आहे. उद्धव ठाकरे उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ज्या ज्या ठिकाणी खासदार कुठले त्या ठिकाणी दौरा करणार. केलंच पाहिजे, कारण की दौरे केल्याशिवाय बाकी होत नाही. कारण मुलाला जमत नाही तर बापाने तरी केलं पाहिजे. मी यादीच महाराष्ट्र पिंजून काढलाय. फिरणारे ते पहिलेपासून फिरणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आहे. शेवटचा माणूस त्याचं काम संपेपर्यंत न हलणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदेचं नाव आहे. त्याच्यामुळेच तर ते लोकांच्या मनात आहे, बहिणीच्या मनात आहे, भावाच्या मनात आहे, शेतकऱ्याच्या मनात आहे, वारकऱ्याच्या मनात आहे. बघा ना, शब्द दिला होता मुक्ताईला, पुढच्या वर्षी मी चांदीचा रथ पाठवेल, यावर्षी आला. असा आमचा नेता आहे. संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलेले, जीवे मारण्याची धमकी असं व्हायला नाही पाहिजे. झालं असेल तर माझी त्यांना विनंती आहे की पत्रकार हा राज्याचा, देशाचा 4था स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे. आरशाला दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात, पण याचा अर्थ असा नाही की शिवीगाळ करणे, मारणे. ते आमचे बंधू आहेत, त्यांना सांगेल की याच्या पुढे असं काही होऊ नये अशी त्यांनी काळजी घ्यावी. चोरी प्रकरणामध्ये संजय दिना पाटलांचा फोटो समोर आलेला आहे. माफी मागितली पाहिजे. सॉरी म्हणाल काय अडचण आहे? संजय दिना मला नाही पाटलांचा वाटत. बघ, क्षमस्व वीरस्य भूषणम. संजय दिना पाटलांचा चोरट्यांसोबतचा फोटो समोर आलेला आहे. त्याच्यावरून देशपांडे म्हणतात की त्याची Y+ सुरक्षा देखील काढली पाहिजे. संजय दिना पाटलांची चोरट्यांसोबतचा फोटो आलेला आहे. त्यांच्यासोबत सिक्युरिटी पक्ष ठरवत नाही, गृह खातं ठरवतं.
त्यामुळे तेवढं जर डोकं नसेल तर परमेश्वर त्याचं कल्याण करो. भाऊ राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे तब्बल 14 आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत गुप्त बैठक झालंय घेतली. तसं होईल. थांबा थोडं थांबा. येतील 14 आमदार लवकर. जास्तीत जास्त होईल. कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता. हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेला आहे. जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो. तुम्ही काय राष्ट्रवादीचे भाऊ त्यांनी राष्ट्रवादीचे मिमिक्री पण- केली होती मात्र शिंदे साहेबांची गाडीवर हात फिरवून. नाही आवाज तर सुधरव राजा. गुलाबचा आवाज लागतो त्याला. राष्ट्रवादीचे खासदार पण फुटणारे. चलो